तो शास्त्र में क्या है 14,500. हॅलो एव्हरीवन. सो आजच्या ब्लॉगमध्ये आज माझा जन्मदिवस आहे, बर्थडे आहे. सो त्याचं मी काय काय प्रिपरेशन करते किंवा माझा बड्डे मी कशा प्रकारे सेलिब्रेट करते हे आपण बघणार आहोत. बट मी तुम्हाला एक सांगेल की हा जो मी माझा बड्डे सेलिब्रेट करते तो माझा ड्रीम बड्डे होता. ओके, म्हणजे मला असं वाटत होतं की माझा बड्डे मी कधीतरी माझ्या लाईफमध्ये असा सेलिब्रेट करावा. बट थँक गॉड, लाईक देवाच्या कृपेने असा बड्डे मी लवकरात लवकर सेलिब्रेट करू शकले. सो माझा ड्रीम बड्डे काय आहे आणि तो मी कसा सेलिब्रेट करते आणि हे सगळं करत असताना मी डिजिटल स्किलच्या हेल्पने ॲट द एंड म्हणजे जेव्हा दिवस संपेल एंड ऑफ द डे तेव्हा मी काही पैसे कमवू शकते की नाही आहे हे बघण्यासाठी हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. लाईक आजच्या माझ्या ड्रीम बड्डेमध्ये लाईक आता आम्ही पूजेला जाणार आहोत, म्हणजे मंदिरामध्ये पूजा आहे तिथे. त्यासाठी लाईक आता मी साडी वेअर करणार आहे. सो त्यासाठी सगळ्यात आधी मला जास्त मेकअप नाही आवडत आणि मेन मुळात मला तो करता पण नाही येते. ओके, सो नॉर्मल आपण स्किन केअर करणार आहे आणि दॅट्स इट. आणि लिपस्टिक अँड टिकली, वी आर डन. ओके, सो लेट्स सी. ओके, सो आता सध्या मी सगळ्यात आधी मॉइश्चरायझर मी ऑलरेडी लावलेलं आहे. सो देन सनस्क्रीन लावूया आणि पुढे मी तुम्हाला दाखवेलच. हा गेट रेडी विथ मी नाही आहे, बट मी जस्ट सांगते की आज मी काय काय करते. सो आज मी ही साडी नेसणार आहे आणि ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ही साडी आई महालक्ष्मीच्या ह्याच्या अंगावरती जी चढवतात, जे तिला वस्त्र प्रदान करतात, सो त्याची ही साडी आहे. सो आय एम व्हेरी लक्की, कारण आज मी माझ्या आई महालक्ष्मीची ही साडी नेसू शकणार आहे पूजेसाठी. सो लाईक आता मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवेन. सो स्टे ट्यून. सो अशा प्रकारे माझा फायनल लुक तयार झालेला आहे. ॲक्च्युली साडी होती 10वारी आणि मी तिला नेसलेली 6वारी, बट ठीक आहे, चालेल. कसं तरी करून साडी नेसलेली आहे आता. सो आता आपण मंदिरात जाऊया. आम्ही आता मंदिरात चाललेलो आहोत आणि गुरुजी खूप ओरडणार आहेत, कारण खूप लेट झालेला आहे. ॲक्च्युली लाईट पण गेलेली आणि 10वारीची 6वारी नेसायला खूपच टाईम गेला. सो बघूया. सो अशा प्रकारे आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत. हे असं प्रसन्न असं सुंदर मंदिर आहे. सो लेट्स डू इट. गुरुजी ओरडतील आता. केशवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके देवी नारायण नमस्ते. आज आपका जन्मदिन, आपको विशेष माता जी का संकल्प प्रार्थना करो. आप मन में प्रतीक्षानामने यस्या रेवतीन शर्मीनरश्जातस्य बाबा का नाम सहकुटुंबानां क्षेम जिसे जीवन में अच्छा करने का माता जी का संपूर्ण आशीर्वाद हो. तो शास्त्र में क्या है, कलो दुर्गा विनायक बोलता है शास्त्र को. वो कलयुग से दुर्गा को और गणपति को आप प्रार्थना करता है ना, आपको सब जीवन में अच्छा आता है. आपसे श्रद्धा भक्ति से आप माता जी सन्निधान पे आप सेवा करता है, प्रार्थना करता है, आपको भी जीवन में अच्छा करने का आपको अच्छा आता है. माता जी का संपूर्ण आशीर्वाद आपको भी है. आशीर्वाद आपको भी प्रकारे पूजा वगैरे सगळी झालेली आहे. गुरुजी थोडेसे ओरडले, पण ठीक आहे. पण पूजा ओव्हरऑल खूप छान झाली. मस्तपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि आत्ता जे लाईक मी बोललेली माझा बड्डे ड्रीम होता, ह्यासाठी हा बड्डे ड्रीम होता, कारण आत्ता आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत, मला खूप इच्छा होती त्या ठिकाणी जायची. ते कोणत्या ठिकाणी काय असणार आहे हे सगळं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये समजेलच. ठीक आहे, सो स्टे ट्यून. आणि दिस इज माय लाईक माझं ड्रीम होतं की मी कधीतरी ही गोष्ट करावी आणि नाव मी आज फुलफिल करते बिकॉज ऑफ, कारण ऑफकोर्स जर पैसा असेल माणूस तर सगळ्या गोष्टी करतो. सो येस, आता तेच मी फायनान्शियल इंडिपेंडंट झालेली आहे बिकॉज डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस. आणि आज त्याच्याच हेल्पने आज मी माझे एक ड्रीम बड्डे सेलिब्रेट करते. सो बघूया माझं ते कोणतं ड्रीम आहे जे मी आज कंप्लीट करणार आहे ते. सो अशा प्रकारे मी तुम्हाला बोललेली की लाईक माझ्या लाईफमधलं एक ड्रीम होतं जे की मला वाटायचं. सो ते आज मी कंप्लीट करत आहे आणि नाव आम्ही तिकडे जायला निघालेलो आहोत. सो लवकरच तुम्हाला समजेल. ओके, सो माझं हेच ड्रीम होतं की मी ज्या समाजाचा भाग आहे त्या समाजाला थोडीफार माझ्याकडून होईल का नाही तेवढी थोडीफार मी सेवा द्यावी. आणि आज मी गिरिजा फाउंडेशनला थोडीशी सेवा दिलेली आहे. मी पूर्ण व्हिडिओ शूट नाही केलेला आहे, म्हणजे एक्झॅक्टली मी काय काय केलं. छोटे क्लिप्स आहेत जे तुम्हाला पुढे दिसतील.
4 वाजलेले आहेत. फायनली लाईक 2-3 इव्हेंट्स जे बड्डेचे मी ठरवलेले ते कंप्लीट झालेले आहेत. मुलांना भेटून खूप छान वाटलं. मी लाईक जास्त करून हे नाही केलं कारण तो माझा एक ड्रीमचा पार्ट होता. फक्त मला आजच्या दिवसामध्ये तो कवर करायचा होता. बट खरंच जेव्हा आपण लाईक बाहेर पडतो तेव्हा आपल्याला खूप गोष्टी समजतात. आणि येस, माझं ते ड्रीम होतं की मी कोणाच्या तरी हेल्प करावी. ओके, कारण देवाने आपल्याला तेवढी ताकद दिलेली असते. सो येस, आज मी ते केलेले आहे. आणि आमच्याकडे चिल्लर पार्टी तुम्हाला बघायची आमची. ही बघा आमची चिल्लर पार्टी आहे. ही आमची आहे ऋषू. बाबू हाय कर, हाय कर, हाय. आणि काऊ. सो आता आम्ही लंच करायला आलेलो आहोत इथे फॅमिलीसोबत. अजून फॅमिली बाकी आहे. आणि ह्या दोघींनी ट्विनिंग केलेलं आहे आणि ती ऑर्डर देत आहेत आमच्या. अशा प्रकारे आम्ही लाईक भावाकडे लॅपटॉप आहे, खूप हेवी लॅपटॉप आहे तो. आणि फायनली मी माझा लॅपटॉप घेतलेला आहे. आणि ना आज मला एक गोष्ट समजली की आपण मिडल क्लास फॅमिलीमधून जेव्हा बिलॉंग करत असतो ना तेव्हा आपल्याला कळतच नाही की ह्या जगात अजून किती मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. जेव्हा आम्ही मॉल एक्सप्लोर करत होतो, जेव्हा मी माझा लॅपटॉप परचेस करत होती तेव्हा मी अजून गोष्टी बघू शकली की अरे आपण हे पण घेऊ शकतो. सो येस, लाईक आता लाईक लॅपटॉप घेणं हे माझं ड्रीम नव्हतं, ठीक आहे, कारण ती नेसेसरी आहे. एक जेव्हा असं नाही की तुम्ही जेव्हा स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला लॅपटॉपची गरजच आहे, ठीक आहे. बट येस, आता मी खूप वेळ झाला बिझनेस करते आणि आता तो पॉईंट आलेला आहे जिथे मला लॅपटॉपची गरज लागणार आहे. कारे लाईक तुम्ही बघितलं असेल सकाळी देवदर्शन, त्याच्यानंतर माझं ड्रीम होतं की जेव्हा मी कधी कमवायला लागेल तेव्हा मी एवढी कॅपेबल बनावी की मी या समाजाचा भाग आहे तर मी सेवा द्यावी. सो मी तेवढं छोटंसं काम केलेलं आहे. पण हां, ते माझं एक ड्रीम होतं जे की मी आज कंप्लीट केलेलं आहे. आणि खरं सांगू तर लॅपटॉप घेण्याचा असा काही प्लॅन नव्हता, पण तो अचानक झाला आणि दॅट्स ग्रेट. गॉड प्लॅन्स ऑलवेज बेटर. आणि तो मी स्वतःला सेल्फ गिफ्ट केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ना लॅपटॉप घेतला, नंतर ना आम्ही डिनर फॅमिलीसोबत लंच केला, देन केक कटिंग, देन डिनर. सो अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट झाला. सो तुम्ही बघितलं असेल आज दिवसभर मी पूर्णपणे बिझी होते. तरी पण आज आहोत माझी इन्कम किती झालेली आहे ते मी पूर्ण दिवस बिझी असून. पण तरी पण एकदा मला काय काय बड्डे गिफ्ट्स भेटलेले आहेत ते पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. सो लेट्स सी. सो सगळ्यात पहिली ही गोल्डची जी रिंग आहे, ही रिंग मला खूप आवडलेली आणि ही रिंग मला मम्मी पप्पांनी गिफ्ट केलेली आहे. ओके, आणि हा लॅपटॉप आहे जो मी स्वतःला एक सेल्फ गिफ्ट केलेला आहे. ओके, सो देन हे सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. माझी छोटीशी काऊ आहे परू, तिने दिलेलं आहे हॅपी बर्थडे टू यू. ओके, आणि हे तिने तिच्या हाताने ड्रॉइंग काढलेलं आहे आणि ही तिची क्रिएटिव्हिटी आहे. ओके, आणि तिने दिलेलं आहे माय बेस्ट फ्रेंड इज माय बिग प्रतीक्षा सिस्टर. आणि ह्या आम्ही दोघी आहोत. सो ते 2 शेंडे आहेत ना, ती आहे आणि एक शेंडीवाली मी आहे. सो खूप छान केलेलं आहे ते. दिस इज प्राइजलेस. ओके, ह्याचे लाईक कोणी लाईक पैशात किंमत नाही करू शकत ह्याची. ओके, सो हे खूप छान मला सगळ्यात आवडलेलं माझं बड्डे गिफ्ट हे आहे. आणि तिने सोबत छोटीशी कॅडबरी दिलेली. आणि लेट्स सी की आज मी डिजिटल स्किलच्या हेल्पने किती इन्कम जनरेट केलेली आणि आज आपण आपल्या न्यू लॅपटॉपवरती चेक करणार आहोत. ओके, सो ज्या पॅकेजवरती मी काम करत आहे तो आहे बिझनेस मास्टर पॅकेज, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस शिकायला भेटतात. अजून 48पेक्षा जास्त डिजिटल स्किल्स आणि कोर्सेस आहेत ते तुम्हाला शिकायला भेटतात. सो आज आपण माझी आजची इन्कम बघणार आहोत. ठीक आहे, सो ही वेबसाईट आहे. ठीक आहे, इथे तुम्ही माझं नाव चेक करू शकता, वेलकम टू प्रतीक्षा शिवाजी सावंत. ठीक आहे, इथे तुम्ही डेट टाईम सगळं चेक करून घ्या. ठीक आहे, 20 जुलै आहे आता. ठीक आहे,
आणि तुम्ही टाईम पण चेक करून घ्या. त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता 14,500 रुपये आज मी एवढा पूर्ण दिवस बिझी असूनसुद्धा अर्न केलेले आहेत आणि 21,500 रुपये हे माझी लास्ट 7 डेजची इन्कम आहे. ठीक आहे, परत वाटलंच तरी मी एकदा रिफ्रेश करते फॉर यू. ओके, सो सी 14,500 आणि 21,500 रुपये प्रकारे तुम्हीसुद्धा रिझल्ट्स क्रिएट करू शकता. फक्त आणि फक्त तुम्हाला डिजिटल स्किल शिकण्याची गरज आहे. तुमच्याकडे फक्त तुमचा स्मार्टफोन पाहिजे आहे. मी फक्त आणि फक्त मी माझ्या 6,000 रुपयाच्या फोनपासून सुरुवात केलेली आणि आज मी एवढा चांगला लॅपटॉप घेऊ शकलेले आहे बिकॉज डिजिटल स्किल्स आणि व्हिडिओ जो शूट होतो तो सुद्धा आयफोनमध्ये होतो आहे. जर मी एवढं सगळं करू शकते ना ते फक्त आणि फक्त डिजिटल स्किल्समुळे. जर तुम्हालासुद्धा असे रिझल्ट्स क्रिएट करायचे आहेत आणि तुम्हाला पण तुमचे ड्रीम्स सगळे पूर्ण करायचे असतील तर नक्कीच डिजिटल स्किल शिकायला स्टार्ट करा. आता जर तुम्हाला माहीत नाही आहे कसं शिकायचं काय करायचं तर डोंट वरी, कमेंटमध्ये हाय प्रतीक्षा म्हणून टाईप करा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. बाकी ऑल द व्हेरी बेस्ट.